नका नेऊ सरजाला. अरे बाबा ते बाजार घेऊन चाल इकायला आता काय करू. नका नेऊ. बैल विकले आपण अवजाराला काय झोपायचं. बघू काहीतरी आणू कोणाच तरी शेजारचा पादरचा पण बाई विकावं लागेल बघ आता. चल सरजा. नका नेऊ पाहुणा. अरे बाबा तुला नाही काही कळत. होता ते काय मी ते ऐकलंय ते खरं आहे का? काय ऐकलं तो. तू बैल बाजाराला घेऊन चालला. हा मग कशाला नेतो? अरे ते बापाची आठवण आहे. अरे माझा बैल आहे मी काही करेन इकडे नाही ठेवीन तुला काय करायचं त्याचं. अरे दादा तू घाटात पडला तर बापाने तुला बैल घेऊन दिलेलं आहे. अरे खरे बाबा सारं खरंय पण आता काय करू. त्या बापूच्या प्यावर पोरानं एवढं सगळं आणली लेकरू ते 30,000 रुपयासाठी त्या पोराने इज्जत काढली बघ माझीवाली. त्या संघेच्या लग्नाला 30,000 रुपये घेतले होते बघ. याचा सगळं 40,000 रुपये द्यायचे त्याला. अरे अडचण असेल बाबा तुला तर ही चैन धर तुला. नको बाबा. मुडी हो. अरे मागच्या वेळेला 10,000 रुपये दिले तो त्या वहिनीने किती राडा घातला माहिती आहे ना. एका चुलीचे 2 चुली केल्या बघ. नको बाबा राहू दे. अरे ती आत्ता आली. हा ती आत्ता आली. ती जर मध्ये बोलली ना चांगली ठोकून काढीन तिला. नको बाबा माझ्या बाई कशाला भांडणं करता तुम्ही. आता जर 10,000 रुपये दिले तिला कळलं ना तर तू हे 2 तुकडे करीन. कशाला बाबा राहू दे. सुकन राहता तर राहा बाबा माझं पाहतो काहीतरी. अरे बाबा धर ही चैन धर. तो काम करून घे. अरे नको बाबा. धरी चैन. पाप्या काय घेऊन तो भाव अजून जिवंत आहे. जा बाळा घेऊन इकडं. जाऊन दे. बघ. तू कशी उपकार फिर रे तुझ्यावाली. मी आता लय उपकार होते बघ वाली माझ्या. बाप गेला तसं तूच मला लक्ष दिलं बघ. अरे तो भाव अजून जिवंत आहे ना. खरं बघ काय झालं तरी सक्कच कामाला येतो बघ. अरे बाबा भाऊच भावाला काम येणार आहे ना. तू ये ना आज न उद्या देऊन टाकीन बरं का. बरं झालं ते बापाच्या पोराचं लय बोलणं खाल्लं होतं बघ मी. राहू दे नको चिंता करू. राहू दे. कर तुझं काम कर. अरे दाद्या माझ्यासाठी जे नाही ते केलं तुझ्यासाठी एवढं नाही का. हा सरजा आता तू नाही ऐकणार. अन्नाच्या पैशाची सोय झाली. हा